तुम्हाला रक्कम जरी कर्ज खात्यामध्ये सरकारकडून जरी कमी आली म्हणजे तुम्हाला मी सांगतो की तेवढीच रक्कम वरची रक्कम ही राष्ट्रीयकृत बँकेने ती भरायची, त्यांनी ती करायची. तसा त्यांचा आमचा समझोता झालेला आहे. शेतीचं उत्पन्न दिवसेंदिवस भविष्यामध्ये नक्की त्यामध्ये वाढ होणार आहे, शेतकऱ्याला त्याचा फायदा होणार आहे. फक्त शेतकऱ्यांनी काय गोष्टी थोडं आता आपल्याला माहिती आहे की नवीन टेक्नॉलॉजी, AI तंत्रज्ञान, नवीन आधुनिक ह्याचा वापर जर शेतामध्ये तंत्रज्ञानाचा वापर केला तर शेतीमध्ये उत्पादन वाढणार आहे. जे कोण शेतकरी जे त्यात राहिलेले आहेत त्यांना निश्चित प्रकारे शासन जे शेतकरी त्यामध्ये पात्र आहेत त्यांना ही रक्कम नक्की त्यांची पण कर्जमाफी दिली जाईल. पहिल्यांदा तर आपण ही प्रक्रिया तर 23 जो प्रोत्साहनची प्रक्रिया ही ह्याला तर वेळ आहे किंवा OTSला तर आपण मला वाटतं किती तारखेपर्यंत दिली, शेवट त्यांना तारीख मार्च 27 दिलेली. त्यामुळे ह्या दोन विषयात पहिले आपल्याला 2 लाखाच्या आतले आपण पहिल्यांदा संपवतोय, नंतर प्रोत्साहन आणि 2 लाखाचं त्या वरचे असं आपण करतोय. पण मी आपल्या माध्यमातून माझ्या शेतकरी बांधवांना सांगू इच्छितो की अजिबात तुम्ही काळजी करू नका. जरी तुम्हाला बँकेमध्ये गेल्यानंतर तुम्हाला रक्कम जरी कर्ज खात्यामध्ये सरकारकडून जरी कमी आली म्हणजे तुम्हाला मी सांगतो की तेवढीच रक्कम वरची रक्कम ही राष्ट्रीयकृत बँकेने ती भरायची, त्यांनी ती करायची. तसा त्यांचा आमचा समझोता झालेला आहे. असं जर कुठली राष्ट्रीयकृत बँक जर आपल्याला चुकीचं कोण सांगत असेल ताबडतोब त्याच्यावरती निश्चित प्रकारे सरकार म्हणून आम्ही 100% त्यांच्यावरती लगेच ताबडतोब त्यांच्यावरती काय हे करू. असं कुठलाही गैरसमज, तुम्हाला जेवढी रक्कम सरकारने तुमच्या खात्यावर कळवली तुमची संपूर्ण 2 लाखाच्या आतली ही कर्जमाफी, ही रक्कम तुमची माफी होणार आहे आणि तुम्हाला नीलचा दाखला मिळणार आहे. अक्कलकोटची जी शेती आहे ना ती आता संपत्ती यायला लागले, कारण सौर ऊर्जेच्या प्रमाणात वाढायला लागले. इथे जी शेत जमीन आहे ती आता संपण्याच्या मार्गावरती आहे. पीक भविष्यात कसं येणार, तिथे शेतकऱ्यांसाठी जे धान्य आहे ते सुद्धा आता भविष्यात येण्याची शक्यता नाही. शेवटी शेतकऱ्याला कुठलं पीक घ्यायचंय किंवा शेतामध्ये कुठलं सौर ऊर्जाचं त्याला शेतकऱ्याला घेतो, शेवटी शेतकऱ्याला तो अधिकार आहे. आणि शेवटी त्याला जर त्याला नाही कायदा वगैरे असं कायदा करण्यापेक्षा शेवटी शेतकऱ्याला अधिकार आहे. त्याला जर वाटलं की समजा एखादा शेतकरी आहे, काही शेतकरी पुण्यामध्ये असतात, तुमचं म्हणणं अक्कलकोटला त्यांची जमीन असते किंवा त्यांना वाटलं शेतीपेक्षा मला सौर ऊर्जा, मला शेतीपेक्षा ही होतं तर त्यांना तो अधिकार वैयक्तिक तो त्यांचा अधिकार आहे, तो काय आपला अधिकार नाही. आणि या बाबतीमध्ये आम्ही अजूनही सांगतो की शेवटी काही केलं तरी शेतीचं उत्पन्न दिवसेंदिवस भविष्यामध्ये नक्की त्यामध्ये वाढ होणार आहे, शेतकऱ्याला त्याचा फायदा होणार आहे. फक्त शेतकऱ्यांनी काय गोष्टी थोडं आता आपल्याला माहिती आहे की नवीन टेक्नॉलॉजी, AI तंत्रज्ञान, नवीन आधुनिक ह्याचा वापर जर शेतामध्ये तंत्रज्ञानाचा वापर केला तर शेतीमध्ये उत्पादन वाढणार आहे आणि बाजारपेठ सुद्धा निश्चित प्रकारे चांगल्या प्रकारची कशी त्याला मिळेल हा प्रयत्न आमचा राहणार आहे. 2019 ते 2025 दरम्यानच्या शेतकऱ्यांनी ज्यांनी कर्ज घेतलं त्यांना या योजनेचा लाभ मिळणार आहे. तर मागच्या जे कर्जमाफीमध्ये काही शेतकऱ्यांना तांत्रिक अडचणीमुळे त्या योजनेचा लाभ घेता नाही आला, पात्र असताना देखील मग अशा काही कधी कुठल्या साल कुठलं मागची जी काही छत्रपती शिवाजी महाराज कर्जमाफी योजना मागच्या सरकारच्या काळात देण्यात आली होती त्या योजनेत अनेक शेतकऱ्यांना काही तांत्रिक अडचणीमुळे त्या योजनेचा लाभ छत्रपती शिवाजी महाराजांच्या नावाची होती. मी तुम्हाला सांगतो की ह्या वर्षी ऐका ना नाही आपण त्याच शेतकऱ्यांना नाही त्या शेतकऱ्यांच्या बाबतीमध्ये मी तुम्हाला सांगतो की ह्या वर्षी आपण 500 कोटीची तरतूद केलेली आहे. आपण साधारणतः ती रक्कम जास्त आहे, पण आपण निश्चित प्रकारे मी तुम्हाला सांगतो की त्या योजनेमध्ये जे कोण शेतकरी जे त्यात राहिलेले आहेत त्यांना निश्चित प्रकारे शासन जे शेतकरी त्यामध्ये पात्र आहेत त्यांना ही रक्कम नक्की त्यांची पण कर्जमाफी दिली जाईल. ठीक आहे, आता आपण म्हणसाल त्यावेळेस 17 आज साल कुठलं, पण ठीक आहे, राहिलेलं आहे ते राहिलेलं हे मान्यच. आणि ह्या वर्षी त्या बजेटमध्ये आपल्या ह्याच्यामध्ये त्यासाठी आपण तरतूद पण केलेली आहे. 2017चे शेतकरी जे पात्र शेतकरी लाभापासून वंचित आहेत त्यांना पण निश्चित प्रकारे शासन त्यांचा पण विचार करणार आहे. मग ह्याचा त्याचा गपलत नाही, ते वेगळे हे वेगळे. 85 कंपन्यांवर म्हटलं तुम्ही कारवाई करणार, त्याची यादी प्रसिद्ध का करत नाही? आहे ना, यादी केलेलं प्रसिद्ध बऱ्यापैकी यादी केलेत ना. नाही नाव मोठं तुम्हाला सांगतो, मोठं बुस्टर एक मिनिट कंपनी कुठं ते नाही कोणी दडवत नाही. हो का, सगळे एक मिनिट आता तुमच्या ऐका ना, हो का मी सांगतो ना, तक्रार असल्या प्रमुख कंपन्या बुस्टर प्लांट, जेनेटिक प्रायव्हेट लिमिटेड, नाही ह्याच 90-95% ह्याच कंपन्या मोठ्या आहेत, बाकीच्या काय नाहीत. बघा, बुस्टर, रवी हायब्रिड सीड्स अँड रिसर्च, ओसवाल सीड्स, यशोदा व पार्श्वजेनेस्टिक आणि LLP ह्याच मोठ्या कंपन्या, ह्याच सगळ्या मोठ्या आहेत. नाही सगळे आहेत ना, सगळ्या ह्याच्यावरती 85 FIR दाखल केले म्हणजे ह्यात डबल टिबल ह्याच्यावर सुद्धा असतील ना, FIR दाखल असतील.